वेलकम बॅक टू माय चॅनल गाईस. तर आज आपण खेळणार आहे आपलं बॅटल रॉयल सोलो. तर चला करूया स्टार्ट. तर विषय काय आहे गाईस, तुम्ही म्हणत असाल बाई ह्याला काय आलं आहे, असं का कॉस्ट्यूम घातलं आहे, कॉस्ट्यूम चेक करा पहिलं तर असं का आपलं नॉर्मल घातलं. तर विषय काय आला आहे, माझ्या आधीची आय डी होती ना अंडरस्कोर सार्थक अंडरस्कोर VIP. त्या आय डीला जरा काय माहिती ग्लिच आला काय ते डिलीटच झाले, ओपनच नव्हतं मग. आणि ती नेमकी मी गेस्टवर खोललेली ना, म्हणून असा प्रॉब्लेम. मग आता ही मी नवीन आय डी उघडली, हिचं नाव आहे अंडरस्कोर सार्थक अंडरस्कोर 1100. तर गाईज रिक्वेस्ट वगैरे पाठवा कॉल ऑफ ड्युटी प्लेयर्स नाही आय डीवर. ती आय डी लय प्रो होती गाईज, त्यात नाही का CP पण होते, 10-15 CP होते त्याच्यात. कॉड पॉईंट्स म्हणतो आपण जरा ते इमोड वगैरे पण लय होते ह्याच्यात. इमोड बघा फक्त हा एकच आहे बघा, आणि तो पण भाई आधीपासून भेटतो आपल्याला. एबिलिटी चेंज करतो, ही वाईट होतं ना का, कुठं पण चढून स्नॅपिंग वगैरे करता येते. लय वाईट झालं काय काय नाही. चला मग या गेमला सुरू करू. चला 4, 3, 2, 1, 0 अँड स्टार्ट. तर गाईज आलेलो आहे आपण बॅटल रॉयल. तर आता आपण उतरू. जाता आता सगळ्यात जास्त सँड ऑफला जाणं उतरणार आहे माझ्याने तरी. डाऊनटाऊनला पण उतरते आणि डॉकला पण उतरते. आपण जाऊ सर्कसला, ट्राय करू सर्कसला जायला. मला नाही वाटत सर्कसला पण जास्त उतरण, आपल्यालाच उतरता येतं आहे का नाही तेच नाही. तर बाय फुल ट्राय करतो मी सर्कसला उतरायचा. आणि येस गाईज आलो आहे आपण सर्कसला. नशिबाने सर्कसला उतरलो आपण. बघा भाई कुठंच कोण नाही दिसत आहे, एखादा बंदा आला तरी ते 1-2 नाही का आल्या भाई. कॅश हे लाईट एमोची गन. अरे यार आलीच लाईट एमोची गन. मी घेऊनच देत नाही का जास्त, मला आवडतच नाही. हेवी एमोमध्ये भाई बेस्ट म्हणजे फार मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सला आवडती ती आपली भाई AK-117. शॉर्टगन पण मला आता यायला लागली चालवलं, आधी कसं शॉर्टगन मी चालवत नव्हतं ना. हवे तर हेवी एमोची ग्रीन 6 म्हणून चांगली आहे, पण लाईट एमो पहिले ड्रॉप करू आपण. आर्मर लावून घ्यायचं पहिलं. काय घेतलं, नोवा गॅस नको आहे आपल्याला. नंतर आता ग्रेनेड जास्त पाहिजे, फक्त ग्रेनेड कसं चांगलं पडतं नाही का ग्रेनेड असल्यावर. बघा पडलो. सर्कसच्या इथं नेहमी माझं असं होतं, आलं की बाई पडतोच मी. स्मोक ग्रेनेडची गरज नाही आपल्याला तरी हवं. शॉर्टगन पाहिजे, स्नायपर भेटत तोपर्यंत मी शॉर्टगन ठेवतो. आता रेड डॉट येतं, रेड डॉटचं काय करायचं आपण. रेड डॉट मला ओपन व्हायला लागतो. स्नायपर एक्सपर्ट स्नायपर नाही आहे आमच्याकडे. गाईज AK-117 भेटली बाई, क्वालिटी गन एकदम. हे भेटला काय म्हणतो आपण, ओपनवाला रेड डॉट भेटला. हा रेड डॉट काढून आपण ओपनवाला आलो. थांबा बाई, इथं कोणत्या स्नायपर जाऊ दे. हे बंदा आता शॉर्टगननेच अरे बाई मग लय उभे काय झाले म्हणजे लय. बघा ह्याच्या समोर मारायचं काय 1 2 3 कसा मिळाला बघा बाई. 4-5 गोळ्यांमध्ये मिळाला. ये भाई पावर. स्नायपर तिथं होती पण जाऊ दे आता.
शॉटगन असतं. शॉटगनमध्ये बघा AK-117 येतं. ही कुठली स्नायपर 3L रायफल म्हणून का काहीतरी. तर काय माहिती अपडेटमुळे हे गन नवीन आलेत हे माहिती नाही ना मला अजून कसे नको उगाच घ्यायला. तर जरा इकडं जाऊ आपण. मला पाहिजे भाई शॉटगनमध्ये बाय 15 नाही तर स्नायपरमध्ये DL Q33 क्वालिटी गन आहे. कोण नाही तर पाठीमागं आर्मर फुल आहे माझा. शॉटगन आहे मग मस्त पैसा आहे काय तिथं. तर वरचं जाऊन वरती काय ओपन रेड डॉट आहे बघा इथं. पण मला जे पाहिजे ते भेटतच नाही. एअर ड्रॉप येतोय आपला ग्रीनवाला. कुठं पडून काय माहिती. एखाद्या वेळेस डॉकच्याच इथं पडून नाही तर फार्मला पडून. पण येतोय का एकदा बघू. 2 मिनटं मी असं मी 2 मिनटं उभं राहिलं मग समजायचं नाही का बाई हा नाही का फूटस्टेप्स ऐकतोय. इथं पब्लिक असू शकते बघा इथं. दिसत तर नाही पण इथून बघा बाई मी बोललो ना फार्मला पडू शकतो आणि बरोबर फार्मलाच पडलो. मला तरी म्हणणं आपण बघा बंद या प्रकारे 2 किल झालेला आहेत आपले. भाई अपडेट नंतर मी एवढे दिवस झाले खेळतोय मला अजून बाई ही गन दिसलीच नाही ना काय AK-47. आधी कशी भेटायची आता ती भेटतच नाही. परत आधी कधी ना का RT-50 पण भेटायची. मॅक्स नाही फक्त RT-50 ती पण भेटायची. ती पण आता भेटत नाही. फार्मचा ड्रॉप ओपन नाही आला अजून. फार्मकडेच जाऊ आता आपण. बघू मला तरी वाटतं मी जास्तपर्यंत ड्रॉप ओपन व्हायचं. गाडी पण दिसत नाही इथं कुठं. मला लुटायची गरज नाही नको कारण की आता अर्जंटमध्ये मी पण फायर सेल पण सुरू आहे. 30,000 पण आहेत माझ्याकडे. तसे ड्रॉपमध्ये अजून 70 गाडी आहे इथं. बघा बाई पर्पल ड्रॉप पण येते पण लोड आउटमध्ये गनच नाही माझी. मग काय फायदा मग. याचं चांगलं भेटले आपली AK-117 तीच वापरू. आधी तुम्ही पण हे करा ना का जरा विचार करा की आपलं अपडेटच्या आधी नाही का AK-117 अशी कोचच भेटायची एकदम अशी नाही का. पण आत्ता बाई जसं अपडेट आलं तशी सगळीकडे AK-117 इथं बंद आहे बघा. बंद बोललो हा पण बाई ड्रॉप लोटायला आलता मग बघायला मला वाटतं बॉटच होता. सगळे बॉटच येतात बाई ड्रॉप लोटायला. आता आपण जाऊ फायर स्टेशनला जाऊ. ड्रॉप लोटायला सगळे बॉटच येतात. मला लढायचं नाही बाई. झॉम्बी वगैरे ते राक्षस जवळ आलं की मार्क काढून इथंच उतरू. लोकेशनला जायची मला. बंद असतं बाई मुवमेंट ठेवायची इथं. स्मोक ग्रेनेड आहे बाई माझ्याकडे. पहिलं बॉक्स घेतो कॅश घेऊ. अबे इथं पण AK-117 मी बोललो ना अजून शॉप वगैरे अजून काय हे काय माहिती नाही. घेतलं बाई 600 रुपये सामान तर लय घेतलं. कधी पण तुम्ही इथं आले ना बाई फायर स्टेशनला स्मोक टाकूनच घ्यायचं. मी कितीतरी वेळा असंच निघलो. ड्रॉप पण येतोय. 49 जण राहिले. बघा बंदा दिसला. नेमकी स्नायपर नाही हा बॉट आहे बाई 100% बॉट. कसा फायरिंग करतो बघा. हेडला देऊ आपण
हेडला नाही बसलं, हेडला नाही बसलं. 2 मिनटं नाही, कोण नाही, बंदच दिसत नाही ते कुठं. गन पार्टनर्स ठेव. आपल्या केव्हा सनला येल्लो कलरचं एक्स्ट्रा मॅग, येल्लो कलरचं फास्ट फ्लॅग. या भाई कुठं गेलं सगळे बंद आज. भाई कमेंट करा भाई, तुम्हाला फ्री फायर आवडती का आपली CODM आवडते. फ्री फायरचे भाई ग्राफिक्सच कसले गाणत नाही का. तुम्ही ना का यूट्यूबवर नाही का सर्च करा की ग्राफिक्स ऑफ फ्री फायर. आता माझ्या साईड आहेत बघा एक व्हिडिओ ग्राफिक्सवर, फ्री फायरचे ग्राफिक्स आणि आपले ह्याचे CODMचे ग्राफिक्स. तुम्हीच कमेंट करा कशाच्या भारी. बंदच नाही बघा, राक्षस आहे, मला नाही लढायचं आता. इथं पण कुठं बंद नाही आहे. DL पाहिजे भाई, DL भाई कुठं DL. हे बघा AK-117, हे बघा AK-117. हे बोललो ना भाई तुम्हाला, बघा इथं पण AK-117, इथं पण AK-117. तेच म्हणतो मी, अपडेट नंतर भाई सगळीकडे AK-117च आहे. पण गन भाई एवढी क्वालिटी गन आहे नाही AK-117. आणि कस्टमाइज वाले तर एकच समजा, म्हणजे तुमच्या याची कस्टमाइज. ह्या पेटीत भाई प्लीज हे निघायला पाहिजे. अरे स्नायपर एक्सपर्ट आहे आणि गन बघा कुठली. हां DLQ-33 पाहिजे आता मला. 32 जण राहिले, आता बघा 30 जण राहिले, 2 जण असे मिळाले. नेमकी स्नायपर नाही, असं लांब येणाऱ्या माणसाला मारू शकतो आपण. तिथं भेटलेली ती LW3 ओढली तर ती घ्यायला पाहिजे होती. पुढं हे आहे पर्पल ड्रॉप, त्यात स्नायपर आहे. DL वाली घ्यायची का, कमेंट करा. हां भेटली, XPR-50 भेटली. ही पण चांगली आहे तशी बरं का. ओपन नाही तो ड्रॉप अजून. मी काय म्हणतो, घरावर जाऊन जरा कॅम्पिंग करतो ड्रॉपवर. असे तर झोपून राहू नका आणि लक्ष देत कोण येत आहे का फक्त. ड्रॉप पण ओपन आला. बंदच नाही, पाठीमागं पण नाही कुठं. बघितलं नाही पाहिजे मला फक्त कोण. बाई सर्कल मला असं वाटतं फार्मवर होईल, सँड ऑफवर नाही होणार. तरी बघू, सांगता येत नाही, कुठं पण होऊ शकतो सर्कल. फार्मवर झालं की चांगलंच आहे, कारण की मी फार्मच्या जवळ आहे. स्टँड ऑफला झालं मग चांगलं नाही. कुठं आहे बाई ड्रॉप? हां इथं. कुठं झालं आहे? हां बघा बाई फार्मलाच झालं. आता बंद इथं यायला सुरू करतो. AK-117 ड्रॉप पण येतोय, फार्मलाच पडणार आहे पण माहिती. इथंच पडला सांगा, इथं पडला ड्रॉप. कुठं हा ड्रॉप भाई अजून ओपन नाही आला बघा. हा ड्रॉप पण इथं पडलं. मी तर म्हणतो तिथं जाऊ आपण कॅम्पिंगला. आपण शेवटचे 19 जण प्रोच असणार रे, बघू तरी. आता आम्ही 4 किल केले, त्यातले 2-3 तर बॉटच होते. CODM बॉटला नका पाठवत जाऊ. इथं वरती जाऊ, वरतीच ना बाई लवकर न चढतात. म्हणजे मला तरी, तुमचं नाही माहिती, पण मला लवकर न चढतं तिथं. कितीतरी ट्रायनंतर चढतो बघा बाई. इथं रोप टाकले बाई, चढलो पहिल्याच ह्याच्यात चढलो. हे बघा इथं एक किल आहे बघा, हे बघा
पेटी टाकली कोणीतरी. Heads up, soldier. It's time for a fire sale. फायर असेल सुरू झाली. बंद नाही. 16 ना 5 जण. Location exposed. हे बघा इथं बंद आहे इथं. ते हे टाकलं ना त्याने इथंच कुठंतरी. परत असणार आहे. चॉपर सोडतो भाई. The safe zone is collapsing. Airdrop incoming. गेलाच ना चॉपर. Friendly stealth chopper inbound. सोडला बघा चॉपर. हा बघा भाई मारतो बघा चॉपर बंदाला. हा बघा इथे एक बंदा. मी पण भाई चॉपरला मदत करतो. बघा म्हणजे भाई इथं बंद आता. मेला भाई बघा भाई 2च बुलेटमध्ये मेला. हे बघा भाई इथं एक आहे. मॅगझिन संपली. या घरात गेला बंद आहे. खाली एक बंद आहे फूड स्टेप्स याचा. हे बघा बघा खाली. हे बघा बघा. अरे यार शिट चुकून खाली उतरलो काय ना भाई. हे इथे बंद आहे. बस होतं. हे बघा हे बघा इथे की एवढे उडवले. ह्या घरात गेलता ना तो हाच होता वाटतं मी ज्याला मारला तो. ड्रॉप ओपन नाही करत. इथं एक जण आहे. कधी पण रेड सर्कल आलं म्हणजे ते एबिलिटी आहे बघा बोलू नका हाच तो. हा पण नो हा आहे का नक्की नाही सांगता येत बाई. हा बाई इथं आहे भाई सेकंड नो. आता एकच जण आहे भाई. अक्षरशः मी गन पण पाठीमागे टाकली भाई. आता Buy station is currently unavailable. Airdrop incoming. आता भाई येतोय का ना भाई. आला फुटस्टेप्स. नो कसला नो भाई. मी चाल भाई याला असं मारू नका आपण. हा बघा त्यानं का पाठीमागे गेलो की ते येतो तसं मारू आपण लास्टच्या बंदाला. एवढा नो भैया. राव आता ते बटन आलं पण मी मारलंच नाही. एवढा लास्ट पर्यंत कसं काय आला. मला जर असं वाटतं हा बॉटच आहे. डॅमेज देतो बघा भाई मला. एकटाच जण आहे आता अख्ख्या लॉबीमध्ये. पाटण अरे यार आत्ता आलतं बघा. पाटण दाखव बाई तुझी. आर्मर राहू दो आम्हाला फिनिश करून सांगतात ना. अरे भाई डॅमेज देऊ का चाकूने मारतो भाई. आर्मर गेला काय त्याचा. अरे आत्ता बघा एवढा भारी चान्स होता मिस केला मी. म्हणजे गोलच बिंगो आपण. हा बॉट आहे मला तरी वाटतंय. लय चान्सेस हा बॉट आहे बघा यार. शिट म्हणजे पाठण भेट. अरे चान्सेस मिस करतोय मी. बघा भैया फायरिंग करत नाही तरी फायरिंगचा आवाज येतो.
भाई आर्मर लाव भाई मर्शन. मला ते वाटतं भाई बॉटच आहे. आणि मी काय करतो भाई सगळं खाली टाकतो माझं सगळं. बघा भाई सगळं. ओ ओ ओ आता मारण्याचे चान्सेस आर्मर घेतो फक्त. भाई मराठीले चान्सेस आता. बघा भाई केव्हा सांगतो आले परत. भाई मला याची मारामारी करायला काही इंटरेस्ट नाही. बोय झोनमध्ये मारतोय अरे बघू येतोय का हा झोनमध्ये बघू. मला तरी भाई डाऊट आहे हा बॉट आहे. बघा दिसला का बॉट. मला भाई फुल चान्सेस हा बॉट आहे. मी पण आर्मर लावून घेतो त्याने पण. हा बघा स्वतःच झोनच्या बाहेर चालला बघा. मग आता बॉटच आहे ना हा बघा स्वतःच झोनच्या बाहेर. आता बघ कुठं गेला भाई कुठं काय. भाई कसला येडा लास्ट पर्यंत आला कस काय मला तोच डाऊट येतो. मला तर वाटतं गाईज हा बॉटच आहे. कॉल ऑफ ड्युटीवाले बॉट कशाला बनवतात. बॉट म्हणजे नेमकी काय विषय असतो जे नाही का AI म्हणतो ना आपण AI टाईप. म्हणजे ते रिअल माणसं नसतात खेळत असेच खेळत असतात त्याला म्हणतात बॉट. आता झोन पण कॉलअप्स होतोय. बघू बाई शेवटपर्यंत कोण टिकतं का मॅच टाय होती. कारण की झोन तर काय आर्मर खात नाही. झोन फक्त हेल्थ खातो. दोघांची हेल्थ फुलच आहे. बघू आता काय होतंय. हा झोनच्या बाहेर आधी गेला म्हणलं हाच मारणार आहे. भाई झोन अख्खा संपलाय आणि तो मेरा गाईज आपण जिंकलेलो आहे 10 किलनी. तर बाई ब्रँडमध्ये जिंकले सगळे नोबल होते बाई. 10 तरी किल केले काय विषय नाही. लेवल बाई 14 बघू शकतो म्हणजे बाई 14 लेवलची. कारण की बाई तुम्हाला आधीच सांगितलं मी ID डिलीट झालेली माझी. ही नवीन ID काय भाई स्वतःला लाईक करतो मी. बघा भाई आता 83 स्किन विनची गरज नाही भाई आपल्याला. तर थँक्यू गाईज माझा हा ब्लॉग बघण्यासाठी. तर उद्या परत भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. भाई नाही का कसं तरी माझे 50 सबस्क्रायबर करा. 50 तरी नाही का ऑलमोस्ट मी लाईव्हसाठी तरी ओपन नाही का लाईव्ह स्ट्रीमसाठी. तर बाय गाईज.